नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव प्रशांत सोनोने. स्वागत आहे तुमचं माझं युट्यूब चॅनल आयटी इन्स्ट्रक्टर प्रशांतवरती. मित्रांनो, मी इलेक्ट्रिशियन फर्स्ट इयर आणि सेकंड इयरच्या विद्यार्थ्यांसाठी निमीची मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन सिरीज चालू केली आहे. त्यापैकीच इलेक्ट्रिशियन सेकंड इयरचं तिसरं मॉड्यूल म्हणजेच एसी 3 फेज इंडक्शन मोटर याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. या आधीचे 2 मॉड्यूल मी माझ्या युट्यूब चॅनलवरती अपलोड केलेले आहेत. आज आपण एसी 3 फेज इंडक्शन मोटरवरती मोस्ट इम्पॉर्टंट एमसीक्यू डिस्कस करणार आहोत. बघा, या निमीच्या कंप्लीट मॉड्यूलला मी 5 पार्टमध्ये डिवाइड केलेलं आहे. त्याचा हा आजचा पहिला पार्ट. चला तर व्हिडिओ सुरू करूया. बघा, प्रश्न क्रमांक 1 काय म्हणतो, व्हॉट इज द फॉर्म्युला टू कॅल्क्युलेट द स्लिप ऑफ 3 फेज स्क्वेरल केज इंडक्शन मोटर. आता लक्षात राहू द्या, काय सांगितलं त्यांनी की स्लिपची गणना करण्यासाठी सूत्र काय आहे 3 फेज स्क्वेरल केज इंडक्शन मोटरमध्ये. आता 3 फेज इंडक्शन मोटरमध्ये 2 प्रकारच्या स्पीड असतात. एक असते सिंक्रोनस स्पीड, एक काय म्हणते, एक असते सिंक्रोनस स्पीड. यालाच आपण जी मॅग्नेटिक फील्डची स्पीड असते ना, मॅग्नेटिक फील्डची स्पीड, त्याला आपण सिंक्रोनस स्पीड म्हणतो. म्हणजे सिंक्रोनस स्पीडचा फॉर्म्युला असतो ns इज इक्वल टू 120 f/p. हा फॉर्म्युला फिक्स आहे. मग बघा, दुसरी जी स्पीड असते, ज्या स्पीडने आपली मोटर फिरते, त्याला आपण रोटरची स्पीड म्हणतो. कशाची स्पीड म्हणणार आपण? रोटरची स्पीड. ही झाली nr, त्याला म्हणतो आपण रोटर स्पीड. काय म्हणतो त्याला? रोटरची स्पीड. मग काय होतं की ज्या वेळेस आपण 3 पेजचा सप्लाय देतो, 3 पेजचा सप्लाय दिल्यानंतर तिथं मॅग्नेटिक फील्ड तयार होते आणि मॅग्नेटिक फील्ड ज्या स्पीडनं फिरणार त्याला आपण सिंक्रोनस स्पीड म्हणतो. पण आपला रोटर त्या सेम सिंक्रोनस स्पीड एवढ्या स्पीडनं फिरू शकत नाही. म्हणून काय असतं माहितीये का, सिंक्रोनस स्पीड ऑलवेज जास्त असते आणि रोटरची स्पीड ऑलवेज सिंक्रोनस स्पीड पेक्षा कमी असते. म्हणून आपण याला इंडक्शन मोटर म्हणतो. मग या दोन्ही स्पीड मधला डिफरन्स बघा, जास्त कोणती आहे? ns जास्त आहे, मायनस nr. या दोन्हीचा जो डिफरन्स असतो ना, याला आपण स्लिप म्हणतो. याला काय म्हणतो? स्लिप म्हणतो. मग एक असते फ्रॅक्शनल स्लिप. कोणती असते? फ्रॅक्शनल स्लिप. मग फ्रॅक्शनल स्लिप म्हणजे काय? फक्त हा फॉर्म्युला होते ns मायनस nr अपॉन ns. जर का तुम्ही केलं त्याला म्हणणार आपण फ्रॅक्शनल स्लिप. आणि एक असते पर्सेंटेज स्लिप. कोणती असते? पर्सेंटेज स्लिप. एक असते पर्सेंटेज स्लिप. पर्सेंटेज स्लिप म्हणजे काय? ns मायनस nr अपॉन ns फक्त मल्टिप्लाय बाय जर याला 100 केलं तर तुमचा कोणता फॉर्म्युला तयार होतो? पर्सेंटेज स्लिपचा फॉर्म्युला तयार होतो. मग आपल्याला कोणतं विचारलं यांनी? फक्त स्लिपचा फॉर्म्युला विचारला. तर मग लक्षात राहू दे की स्लिप ऑलवेज काय असते? ns मायनस nr असते, nr मायनस ns नसते. कारण ns आपली कशी असते? ऑलवेज जास्त असते आणि रोटरची स्पीड ही सिंक्रोनस स्पीड पेक्षा काय असते? कमी असते. म्हणून ऑप्शन नंबर 1 येणार, याचं बरोबर उत्तर येणार ns मायनस nr. जर यांनी फ्रॅक्शनल स्लिपचा फॉर्म्युला विचारला असता तर ns मायनस nr अपॉन ns आलं असतं. आणि जर यांनी पर्सेंटेज स्लिपचा फॉर्म्युला विचारला असता तर ns मायनस nr अपॉन ns मल्टिप्लाय बाय काय आलं असतं? 100 आलं असतं. म्हणून या क्वेश्चनचं बरोबर उत्तर झालं ऑप्शन नंबर 1. नंतरचा क्वेश्चन बघा, व्हॉट इज द टाइप ऑफ कंट्रोल सर्किट. म्हणजे जे आपण 3 फेज इंडक्शन मोटरमध्ये जे स्टार्टर वापरणार आहे, त्या स्टार्टरमध्ये कंट्रोल सर्किटचा हा कोणता प्रकार आहे? जर तुम्ही या कंट्रोल सर्किटकडे व्यवस्थित बघितलं ना, तर बघा, हे इथं स्टॉप पुश बटन दिलेलं आहे. हे स्टार्ट पुश बटन आहे, हा कॉन्टॅक्टर आहे, ओव्हरलोड कॉईल, आणि हा काय आपला लाईनला जाणार म्हणजे आपल्या मोटरकडे सप्लाय जाणार आहे. आता लक्षात राहू द्या, या स्टार्ट पुश बटनच्या पॅरलल मध्ये अजून एक SPST स्विच म्हणजे सिंगल पोल सिंगल थ्रो वाला स्विच वापरलं, ज्याला आपण आणि त्याच्यानंतर समोर कॉन्टॅक्टरचा काय दिलेला आहे? NO दिलेला आहे. मग आता हे बघा, इथे एक स्विच वापरलेलं आहे सेपरेटली. कशाला? स्टार्ट पुश बटनच्या साईडला एक सेपरेटली आपण काय बटन वापरलं. आता 2 प्रकारचे सर्किट, एक असतं इंचिंग सर्किट आणि एक असतं लॅचिंग सर्किट. मग आता लॅचिंग सर्किट मध्ये काय होतं माहिती आहे का, जर आपल्याला मोटर कंटिन्युअस चालू ठेवायची असेल, म्हणजे बटन दाबलं, बटन सोडल्यानंतर जर का मोटर कंटिन्युअस चालू ठेवायची असेल तर आपण लॅचिंग सर्किट वापरतो. कंटिन्युअस चालू ठेवण्यासाठी. आणि इंचिंग सर्किट काय वापरतो आपण? फक्त मोटरला काही वेळेपुरतं जर का तुम्हाला चालू ठेवायचं असेल, फक्त मोटरला काही वेळेपुरतं जर का चालू ठेवण्यासाठी आपण कोणते वापरणार? इंचिंग सर्किट वापरणार. मग आता बघा, या सर्किट डायग्राम मध्ये काय दिलेलं आहे? हे जोपर्यंत आपण बटन दाबून धरू, म्हणजे बटन हा पुश केल्यानंतर मोटर आपली चालल, आणि जसंही आपण हे बटन सोडून देणार, त्या बटन सोडल्यानंतर इथून जाणारा सप्लाय बंद होईल आणि काय होणार? आपली मोटर बंद होणार. म्हणून आपण याला इंचिंग कंट्रोल म्हणत असतो. कोणते म्हणतो? इंचिंग कंट्रोल. याला जॉगिंग कंट्रोल सुद्धा म्हणतात. पण लक्षात राहू द्या, इंचिंग केव्हा वापरायची? ज्यावेळेस मोटर आपल्याला काही वेळेसाठी चालू ठेवायची. आणि लॅचिंग केव्हा वापरणार? की बटन दाबून आपण बटन सोडल्यानंतर जर आपल्याला मोटर कंटिन्युअस चालू ठेवायची असेल तर आपण कोणतं सर्किट वापरत असतो? लॅचिंग सर्किट वापरत असतो. मग या प्रश्नाचं बरोबर उत्तर काय? ऑप्शन नंबर 1.
आता बघा ऑन रिमोट कंट्रोल आणि ऑफ रिमोट कंट्रोल काय असतं, ज्यावेळेस समजा असं कंडिशन असेल की तुमचा जो मेन स्टार्टर आहे त्या स्टार्टर पासून तुम्हाला तिथून मोटर चालू न करता एखाद्या दुसऱ्या ठिकाणाहून मोटर चालू करायची, तर आपण जे सर्किट कंट्रोल सर्किट जे वापरतो ना त्याला रिमोट कंट्रोल असं म्हणतो. मग ते ऑन करण्यासाठी वापरलं तर ऑन रिमोट कंट्रोल आणि ऑफ करण्यासाठी वापरलं तर ऑफ रिमोट कंट्रोल असतं. क्वेश्चन नंबर 3 काय म्हणतो बघा, विच फॉर्म्युला यूज टू कॅल्क्युलेट द टोटल इलेक्ट्रिकल डिग्री ऑफ एन एसी मोटर. म्हणजे एसी मोटरमध्ये मोटरच्या स्टेटरमधील एकूण विद्युत पदवी मोजण्यासाठी कोणते सूत्र वापरले जाते. आता लक्षात राहू द्या, इलेक्ट्रिकल डिग्रीचा फॉर्म्युला असतो इलेक्ट्रिकल डिग्री इज इक्वल टू P/2 मल्टिप्लाय बाय 360 डिग्री. हा याचा मेन फॉर्म्युला आहे. म्हणजे इलेक्ट्रिकल डिग्री काय राहणार, पी म्हणजे इथं असतं नंबर ऑफ पोल आणि P/2 मल्टिप्लाय बाय 360. म्हणजे हा झाला याचा कंप्लीट इलेक्ट्रिकल डिग्री फाइंड करण्याचा फॉर्म्युला. पण जर आता या इथं बघा तुम्ही कुठं ऑप्शन मध्ये तुम्हाला सर्व ठिकाणी 180 दिसत आहे आणि P/2 कुठं दिसत नाहीये. मग जर तुम्ही याला सॉल्व्ह केलं तर बघा 2 न जर का याला सॉल्व्ह केलं तर 2 डिवाइड बाय 360 केलं तर हा असा फॉर्म्युला तयार होतो, P इंटू 360 काय होणार, 364 ते काय होणार 180. म्हणजे इथं या इलेक्ट्रिकल डिग्रीसाठी बघा, इलेक्ट्रिकल डिग्रीसाठी फॉर्म्युला काय बनणार, P मल्टिप्लाय बाय 180 डिग्री. हा झाला आपल्या इलेक्ट्रिकल डिग्रीचा फॉर्म्युला. हा दोन्ही फॉर्म्युले सेमच आहे, फक्त याच्यामध्ये काय केलं 360 ला आपण 2 ने डिवाइड केलं. म्हणजे इथं बघा काय विचारलं, नंबर ऑफ पोल मल्टिप्लाय बाय काय 180 डिग्री. म्हणजे ऑप्शन नंबर डी या प्रश्नाचं येणार बरोबर उत्तर राहणार. क्वेश्चन नंबर 4 बघा, व्हॉट इज द नेम ऑफ एसी मोटर स्टार्टर. खाली दिलेल्या स्टार्टर मध्ये बघा या एसी मोटरच्या स्टार्टरचं नाव काय. मग 3 फेज इंडक्शन मोटरला स्टार्ट करण्यासाठी आपण जवळपास 4 प्रकारचे स्टार्टर वापरतो. पहिलं असतं स्टेटर रेजिस्टन्स स्टार्टर, दुसरं असतं रोटर रेजिस्टन्स स्टार्टर, तिसरं असतं स्टार डेल्टा स्टार्टर, नंतर स्टार डेल्टामध्ये पण सेमी ऑटोमॅटिक, ऑटोमॅटिक, फुल्ली ऑटोमॅटिक, नंतर येतं ड्युएल स्टार्टर, नंतर येतं ऑटो ट्रान्सफॉर्मर स्टार्टर. असं स्टार्टर ज्याच्यामध्ये आपण एक सेपरेट ऑटो ट्रान्सफॉर्मर वापरतो 3 फेज इंडक्शन मोटरला स्टार्ट करण्यासाठी, त्याला आपण ऑटो ट्रान्सफॉर्मर स्टार्टर म्हणतो. आणि हे स्टार्टर जवळपास आपण 25 HP किंवा त्याच्या 25 HP पेक्षा जास्त जर मोटर असतील तर त्याला आपण ऑटो ट्रान्सफॉर्मर स्टार्टर वापरत असतो. मग आता हे स्टार्टर ओळखायचं कसं, तर तुम्ही इथं बघा, इथं नाही का एक ट्रान्सफॉर्मरची कोअर दिलेली आहे बघा, इथं शेल टाईप कोअर आहे, याच्यावरती नाही अशी वाइंडिंग दिलेली आहे. तर याच्यावरून आपण ओळखू शकतो की हे कोणतं स्टार्टर आहे, ऑटो ट्रान्सफॉर्मर स्टार्टर. याच्यात ट्रान्सफॉर्मर फक्त एका स्टार्टरमध्ये असतो, तो म्हणजे ऑटो ट्रान्सफॉर्मर स्टार्टर. मग याच्यामध्ये इथं ट्रान्सफॉर्मर दिसत आहे म्हणून आपण याला काय म्हणणार, हे कोणतं स्टार्टर आहे, ऑटो ट्रान्सफॉर्मर स्टार्टर आहे. म्हणजे बघा याचं उत्तर येणार ऑप्शन नंबर बी, ऑटो ट्रान्सफॉर्मर स्टार्टर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. नंतर क्वेश्चन नंबर 5 बघा, व्हॉट इज द फॉर्म्युला टू फाइंड द सिंक्रोनस स्पीड ऑफ अ एसी 3 फेज इंडक्शन मोटर. 3 फेज इंडक्शन मोटर मध्ये सिंक्रोनस स्पीड फाइंड करण्याचा फॉर्म्युला काय, म्हणजे एनएस फाइंड करायची. मी आत्ताच सांगितलं एनएस म्हणजे काय असतं, ज्या स्पीडनं आपले मॅग्नेटिक फील्ड रोटेट होते त्याला आपण सिंक्रोनस स्पीड म्हणतो. आणि हे सिंक्रोनस स्पीड फाइंड करण्याचा फॉर्म्युला असतो 120F/P. 120F/P. तर याच्यामध्ये जे एफ असतं ना, हे एफ म्हणजे काय असतं, एफ म्हणजे असतं फ्रिक्वेन्सी, नंतर पी म्हणजे असतं नंबर ऑफ पोल. पी म्हणजे काय असतं, नंबर ऑफ पोल. म्हणून लक्षात राहू द्या की जी सिंक्रोनस स्पीड असते ना, जी मशीन एकदा बनली, मशीन बनल्यानंतर आपल्याला मशीनची सिंक्रोनस स्पीड बदलता येत नाही. मग करेक्ट उत्तर काय राहणार, 120F/P. म्हणजे ऑप्शन नंबर एच बघा, 120F/P. बाकीच्यात P/F आहे, PF खाली आहे, PF वरती आहे. म्हणजे ऑप्शन नंबर ए काय होणार या प्रश्नाचं बरोबर उत्तर राहणार. हा, क्वेश्चन नंबर 6 पहा, व्हॉट इज द फ्यूज रेट टू रन द 10 HP 3 फेज इंडक्शन मोटर. म्हणजे जर तुमच्याकडे काय पूर्ण लोडवरती फुल लोड सांगितला 10 HP 3 फेज इंडक्शन मोटर चालवण्यासाठी फ्यूज दर कोणता पाहिजे. म्हणजे जर 3 फेज इंडक्शन मोटर आहे तुमच्याकडे 3 HP ची, किती HP ची मोटर आहे, सॉरी की 10 HP ची ना, 10 HP ची 3 फेज इंडक्शन मोटर आहे, किती HP ची, 10 HP ची. तर याला फुल लोड वरती जर का तुम्ही चालवलं तर याला कोणता फ्यूज याच्या प्रोटेक्शनसाठी वापरावा लागेल. साधारणतः काय असतं माहितीये का, फुल लोड करंट जो असतो ना, फुल लोड करंट कोणत्याही मोटरचा HP मल्टिप्लाय बाय 1.5 असा आपण काय पकडतो, साधारणतः पकडतो. म्हणजे जो पण असेल, जो HP बघा, आय फुल लोड इज इक्वल टू जेवढी पण त्या मोटरची HP असेल तेवढी मल्टिप्लाय बाय त्याला काय करायचं, जवळपास 1.5 मल्टिप्लाय करायचं. म्हणजे काय होणार की या 10 HP मोटर बघा, जर मग म्हटलं 10 HP ची मोटर आहे, याला जर मी 1.5 मल्टिप्लाय केलं उत्तर येणार माझं 15. म्हणजे या मोटरचा जो फुल लोड करंट असेल ना, हा एक्झॅक्ट नाहीये पण जवळपास हा 15 एम्पियर पर्यंतचा या मोटरचा काय राहतो, फुल लोड करंट राहतो.
म्हणजे याच्यापेक्षा जास्त अँपिअरचा फ्यूज मला वापरावा लागेल. तर बघा याच्यात जवळपास या मोटरसाठी का 25 अँपिअरच्या वरचा फ्यूज वापरतात याला प्रोटेक्शनसाठी. मग जर का 15 अँपिअरची आपली मोटर फुल लोड घेणार तर कधी कधी मोटर जास्तही करंट घेते, मी सांगितलं मला स्टार्टिंगला. तर मग त्यासाठी आपण काय करतो, 25 अँपिअरचा फ्यूज आपण काय करतो, 3 फेज इंडक्शन मोटर जर का तुमची 10 HP असेल तर त्याच्यासाठी आपण 25 अँपिअरचा फ्यूज काय करायला पाहिजे, प्रोटेक्शनसाठी वापरायला पाहिजे. आता बघा जर ही 10 HP ची होती, जर का हीच मोटर जर का 5 HP ची असती तर याचं फुल लोड करंट किती आला असता, 5 मल्टिप्लाय बाय किती आला असतं, 1.5 जवळपास 7.5च्या जवळपास हा फुल लोड करंट आला असता. याला प्रोटेक्ट करण्यासाठी आपण 15-16 अँपिअरचा फ्यूज वगैरे वापरला असता. पण इथं क्वेश्चन मध्ये काय विचारलं, 10 HP ची मोटर आहे, तर उत्तर काय येणार, ऑप्शन नंबर सी. व्हॉट इज द नेम ऑफ कॉन्टॅक्ट ॲज मार्क ॲज अ एक्स, म्हणजे त्या खाली डायग्राम मध्ये एक्स म्हणून चिन्हांकित केलेल्या संपर्काचं नाव काय. बघा याच्यात काय माहितीये का, ही पण एक स्टार्टरची डायग्राम दिलेली आहे. याच्यामध्ये बघा इथं नाही का पुश बटन दिलेले आहेत, हा ऑफ पुश बटन आहे आणि ऑन पुश बटन राहतात. आता याच्यामध्ये काय होतं बघा, हे जे मेन कॉन्टॅक्ट असतात ना, जे कॉन्टॅक्ट आपण मोटरला डायरेक्ट सप्लाय सोबत कनेक्ट करण्यासाठी म्हणजे जे हाय व्होल्टेज जे कॉन्टॅक्ट असतात ना त्याला आपण मेन कॉन्टॅक्ट म्हणतो. आणि त्याच्या व्यतिरिक्त ज्या स्टार्टरमध्ये जेवढे कॉन्टॅक्ट असतील, जसं पुश बटनसाठी कॉन्टॅक्ट असतील, ऑन पुश बटनसाठी, ऑफ पुश बटनसाठी, त्याला आपण ऑक्झिलरी कॉन्टॅक्ट म्हणतो. मग याच्यामध्ये बघा या ऑक्झिलरी कॉन्टॅक्ट ओळखायचे कसे, बघा या कॉन्टॅक्टच्या पॅरलली अजून कनेक्शन दिलेले, म्हणजे आपण याच कॉन्टॅक्टला इथून सुद्धा ऑपरेट करू शकतो. म्हणून याला काय म्हणतो आपण, ऑक्झिलरी कॉन्टॅक्ट असं म्हणत असतो. म्हणजे याच्यात बघा आता स्टार कॉन्टॅक्ट आणि डेल्टा कॉन्टॅक्ट काय येणार नाही, कारण याच्यात स्टार म्हणजे कॉन्ट्रॅक्टर जर तुम्हाला 3 दिले असते याच्यामध्ये तर तुम्ही स्टार किंवा डेल्टा सांगू शकले असते. पण याच्यामध्ये सरळ सरळ काय केलं, एका दुसऱ्या कॉन्टॅक्टवरून याला खाली सप्लाय दिलेला आहे, म्हणून आपण याला ऑक्झिलरी कॉन्टॅक्ट असं म्हणत असतो. काय म्हणतो त्याला, ऑक्झिलरी कॉन्टॅक्ट म्हणतो. आता ओव्हरलोड रिलेचा कॉईल नाहीये, कारण ओव्हरलोड रिले बघा इथे आहे, तर इथं कॉन्टॅक्ट जर का ते या ठिकाणी असते त्याला ओव्हरलोड रिलेचा ऑक्झिलरी कॉन्टॅक्ट म्हटलं असतं. व्हॉट इज द टाइप ऑफ एसी मोटर वाइंडिंग, खाली दिलेल्या जी वाइंडिंग आहे ती कोणत्या प्रकारची म्हणजे एसी मोटर मधली. बघा तुम्ही याच्यामध्ये नाही का एका स्लॉटमध्ये एकच वाइंडिंग दिसेल तुम्हाला. हा एक स्लॉट आहे, याच्यामध्ये पण एकच आहे, याच्यामध्ये पण काय एकच आहे, आणि अशा म्हणजे बघा प्रत्येक स्लॉटमध्ये फक्त एकच वाइंडिंग ठेवलेली आहे, म्हणून याला आपण सिंगल लेअर वाइंडिंग म्हणत असतो. जर आता डबल लेअर केव्हा असते, जर एका स्लॉटमध्ये बघा येणारी पण वाइंडिंग आहे ती आणि जाणारी पण, म्हणजे अपोजिट डायरेक्शन जर का 2 वाइंडिंग याच्यामध्ये असतं ना त्याला आपण डबल लेअर वाइंडिंग म्हटलं असतं. पण इथं सिंगलच दिसत आहे तुम्हाला, म्हणून याला आपण काय म्हणणार, सिंगल लेअर बास्केट वाइंडिंग. याला कोणती वाइंडिंग आहे, ऑप्शन नंबर ए कोणती, सिंगल लेअर बास्केट वाइंडिंग. विच फॉर्म्युला यूज टू कॅल्क्युलेट द पर्सेंटेज ऑफ द स्लिप इन अ 3 फेज इंडक्शन मोटर. बघा क्वेश्चन नंबर 9 काय म्हणतो की एसी 3 फेज इंडक्शन मोटरच्या टक्केवारी स्लिपची गणना करण्यासाठी कोणते सूत्र वापरले जाते. मी आता सांगितलं आपल्याला काय करायचं, पर्सेंटेज स्लिप विचारलं, मग पर्सेंटेज स्लिपचा फॉर्म्युला काय असतो, NS मायनस NR अपॉन NS मल्टिप्लाय बाय 100. हा झाला आपल्या पर्सेंटेज स्लिपचा फॉर्म्युला. तर बघा ऑप्शन मध्ये कोणता मॅच होतो, NS मायनस NR अपॉन NS मल्टिप्लाय बाय 100, म्हणजे ऑप्शन नंबर ए या प्रश्नाला बरोबर उत्तर राहणार. जर यांनी फक्त स्लिप विचारलं असतं तर NS मायनस NR आलं असतं, आणि फ्रॅक्शनल स्लिप विचारलं असतं तर NS मायनस NR अपॉन NS आलं असतं, 100 नसतं आलं. क्वेश्चन नंबर 10, विच ऑपरेशन द कंट्रोल इज यूज, म्हणजे खाली दिलेले जे परत एकदा सांगतो, हे जे सर्किट दिलं ना या सर्किटमध्ये कोणतं ऑपरेशन वापरलेलं, म्हणजे कोण बघा मी सांगितलं रिमोट कंट्रोल आहे, इचिंग आहे, सिक्वेन्शियल कंट्रोल आहे का फॉरवर्ड रिव्हर्स कंट्रोल आहे. फॉरवर्ड रिव्हर्स कंट्रोल मध्ये आपण काय करतो, सप्लाय इंटरचेंज करतो, आर वाय बी पैकी वाय आणि बी इंटरचेंज करतो, म्हणजे इथं कुठं वाय आणि बी इंटरचेंज करताना दिसलं नाही म्हणून आपलं डी पण गेलं. सिक्वेन्शियल कंट्रोल मध्ये नंबर ऑफ मोटरला जर आपण सिक्वेन्शियली कंट्रोल करायचं असेल, म्हणजे मॅक्झिमम नंबर ऑफ मोटर जास्त आहेत आणि त्याला जर का सिक्वेन्शियली कंट्रोल करायचं असेल तर आपण सिक्वेन्शियल कंट्रोल वापरत असतो, म्हणजे हा पण नाही. आता बघा एक रिमोट कंट्रोल आणि इचिंग मध्ये मी तुम्हाला आताच सांगितलं, इथं नाही का बघा इथं तर पुश बटन आहे पण सोबत सोबत अजून एक पुश बटन इथं दिलेलं आहे, म्हणजे काय इथं 2 पुश बटन आहे, आणि ज्या ठिकाणी 2 पुश बटन आहेत याच्यात होतं काय, मी काय सांगितलं तुम्हाला, इचिंग म्हणजे काय असतं की जोपर्यंत तुम्ही हे पुश बटन बघा स्टार्टिंगला जर तुम्ही हे पुश बटन दाबलं ना तर मोटर तुमची कंटिन्यू चालणार. जर तुम्हाला असं ऑपरेशन करायचं की ज्याच्यामध्ये मोटर तुम्ही जोपर्यंत बटन दाबून धरलं तोपर्यंत जर चालवायचं असेल त्या ठिकाणी इचिंग ऑपरेशन वापरतो. म्हणून इथं बघा हे जे दुसरं पुश बटन दिलेलं आहे ना हे त्याच्यासाठी दिलेलं आहे, म्हणजे जोपर्यंत तुम्ही हे पुश बटन दाबून धरणार तोचपर्यंत ही मोटर चालणार, आणि ज्यावेळेस हे पुश बटन तुम्ही सोडून देणार त्यावेळेस मोटर चालणार नाही. याला आपण इचिंग म्हणतो. कोणतं सर्किट म्हणतो, इचिंग म्हणतो. मग असं आपण नेमकं कुठे वापरतो बघा, मोठमोठ्या ज्या क्रेन असतात ना, आपला बघा क्रेनला रिव्हर्स किंवा फॉरवर्ड जर करायचं असेल, तुम्हाला फॉरवर्ड करण्यासाठी एक बटन असतं आणि रिव्हर्स करण्यासाठी एक बटन असतं, तर त्याच्यावेळेस काय करतं, मोटरला आपल्याला कमी वेळेसाठी चालवावं लागतं. मग त्या कमी वेळेसाठी चालवण्यासाठी आपण काय करतो, इचिंग सर्किट वापरत असतो. क्वेश्चन नंबर 11 व्हॉट इज द फेज डिस्प्लेसमेंट बिटवीन द वाइंडिंग इन अ 3 फेज. म्हणजे 3 फेज मध्ये जे फेज असतात 3 फेज, त्या 3 फेज मध्ये फेज विस्थापन काय आहे, म्हणजे किती असते. आता बघा लक्षात राहू द्या, फेज डिस्प्लेसमेंट जर का तुम्हाला काढायचं असेल ना तर सिंपल फॉर्म्युला आहे 360
अपॉन जेवढे नंबर ऑफ फेज आहेत ना तेवढे करायचे. मग आता इथे किती फेज आहेत? 3 फेज आहेत, म्हणजे 360 डिग्री डिवाइड बाय किती फेज आहेत आपल्याकडे? 3 फेज आहेत. मग 3 12 म्हणजे उत्तर किती येणार? 120 डिग्री. तसं डायरेक्ट लक्षात राहू द्या की 3 फेज जे असतात ना त्या 3 फेज मध्ये प्रत्येक फेज मध्ये फेज डिस्प्लेसमेंट किती असते? 120 डिग्रीची फेज डिस्प्लेसमेंट असते. पण जर तुम्हाला उद्या 4 फेज विचारलं त्याला 360 मल्टिप्लाय बाय 4, 5 फेजचं विचारलं तर 360 म्हणजे डिवाइड बाय 5, अशा पद्धतीने तुम्ही कितीही फेज असो तरी तुम्ही फेज डिस्प्लेसमेंट कॅल्क्युलेट करू शकता. बघा क्वेश्चन नंबर 12 काय म्हणतो? व्हॉट इज द नेम ऑफ द पार्ट मार्क ॲज अ एक्स? सर्वात आधी बघा, हे नाही का स्लिप रिंग इंडक्शन मोटर आहे. कोणती इंडक्शन मोटर आहे? स्लिप रिंग इंडक्शन मोटर. आता हे कसं ओळखायचं? जर का त्याच्या रोटरवरती अशा 3 रिंग जर लावलेल्या असतील, ज्या रोटरवरती अशा 3 रिंग लावलेल्या, या रिंगला पहिली गोष्ट स्लिप रिंग म्हणतात. काय म्हणतात? स्लिप रिंग म्हणतात. मग त्यांनी तेच विचारलं की हे जे मार्क एक्स जे मार्क केलेलं ते काय आहे? तर ह्या बघा, ह्या अशा स्लिप रिंग दिसतात. स्लिप रिंगला का वापरतो आपण? जर आपल्याला कोणत्याही मुव्हिंग पार्टला जर का सप्लाय द्यायचा असेल, इलेक्ट्रिकल सप्लाय, तर त्याच्यासाठी आपण स्लिप रिंग वापरत असतो. मग याचं बरोबर तर उत्तर येणार स्लिप रिंग. पण स्लिप रिंग बनलेल्या कशा जास्त? तर स्लिप रिंग ब्रास किंवा ब्रॉन्झच्या, म्हणजे ते ब्रास असतं ना त्याच्या स्लिप रिंग आपल्या बनवतो. कधी कधी मटेरियल सुद्धा विचारतात. क्वेश्चन नंबर 13 बघा, व्हॉट इज द नेम ऑफ एसी कॉईल वाइंडिंग? खाली दिलेल्या कॉईल वाइंडिंगचं नाव काय आहे? हे लक्षात राहू द्या सरळ सरळ. याला नाही का होल कॉईल वाइंडिंग असं म्हणतात. याच्यामध्ये काही लॉजिक नाहीये. होल कॉईल वाइंडिंग हे बघा, सिंगल लेअर आणि डबल लेअर मी तुम्हाला सांगितलं. जर का त्याच्यामध्ये सिंगल असते आणि याच्यात काय केलेलं माहिती आहे का? जवळच्या स्लॉटमध्ये, दोन्ही स्लॉटमध्ये कंप्लीट वाइंडिंग ठेवलेली आहे, म्हणून याला आपण काय म्हणतो? होल कॉईल वाइंडिंग म्हणतो. जसं सिंगल लेअर मध्ये काय केलं होतं आपण, या असा लूप तयार होत होता त्याचा नाही का वाइंडिंगचा, याच्या अशा वाइंडिंगचा लूप तयार होत होता, म्हणून आपण त्याला नाही का सिंगल लेअर किंवा डबल लेअर म्हटलं असतं. पण आता याच्यामध्ये काय, ह्या पूर्ण जे ऍडजस्टंट स्लॉटमध्ये आपण पूर्ण वाइंडिंग ठेवतो, म्हणून याला काय म्हणतो? होल वाइंडिंग म्हणत, किंवा काय म्हणतो याला? होल कॉईल वाइंडिंग असं म्हणतो. त्याच्यानंतरचा क्वेश्चन बघा, क्वेश्चन नंबर 14, व्हॉट इज द नेम ऑफ द कॉईल वाइंडिंग? आता खाली दिलेल्या कॉईल वाइंडिंगचं नाव काय आहे? तेच याच्यात काय बघा, ही जर तुम्ही या वाइंडिंगचा शेप बघितला ना, असा पूर्ण डायमंड टाईप शेप आहे. कसा शेप आहे हा? डायमंड. म्हणून याला आपण काय असतो? डायमंड मेश वाइंडिंग असं म्हणतो याला. याचं करेक्ट ऑप्शन करणार ऑप्शन नंबर डी, डायमंड मेश वाइंडिंग. बघा एक्झाम मध्ये नाही का तुम्हाला ऍज इट इज एक तर हेच इमेज देऊन क्वेश्चन विचारतात. याच्या मागे असं काही लॉजिक नाहीये की नेमकं कोणत्या वाइंडिंगला कसं लक्षात ठेवायचं. फक्त त्याचा शेप डायमंड सारखा दिसत आहे आणि तो म्हणून त्याला डायमंड मेश वाइंडिंग असं म्हणतात. आता बघा 15, विच स्पीड कॉल्ड एज अ सिंक्रोनस स्पीड इन अ 3 फेज इंडक्शन मोटर? मी पहिल्या क्वेश्चन मध्ये सांगितलं की त्यांनी काय विचारलं की 3 फेज इंडक्शन मोटरमध्ये कोणत्या वेगाला समकालीन गती म्हणतात? म्हणजे अशी आपण कशाला काय म्हणतो? सिंक्रोनस स्पीड कोणाला म्हणतो? तर आपण कशाला म्हणत असतो बघा, नो लोडच्या स्पीडला का नाही, फुल लोडच्या स्पीडला पण नाही, रोटेटिंग मॅग्नेटिक फील्डची जी स्पीड असते ना, मी तुम्हाला सांगितलं होतं रोटेटिंग, जे आपण 3 फेज सप्लाय दिल्यानंतर ज्यावेळी जी मॅग्नेटिक फील्ड तिथं तयार होते, त्या मॅग्नेटिक फील्डच्या स्पीडला आपण काय म्हणत असतो? सिंक्रोनस स्पीड म्हणत असतो. मग त्यांनी काय विचारलं? रिलेटिव्ह स्पीड बिटवीन स्टेटर अँड रोटर. नाही, म्हणजे जो आणि रोटरची स्पीड काय सांगितलं मी तुम्हाला? NS म्हणजे काय असतं? सिंक्रोनस स्पीड. आणि एक असते NR. पण लक्षात राहू द्या, NR ऑलवेज काय असतो? कमी असतो. कोणापेक्षा? सिंक्रोनस स्पीडपेक्षा. क्वेश्चन नंबर 16, व्हॉट इज द नेम ऑफ स्टार्टर सिम्बॉल? म्हणजे खाली दिलेला जो सिम्बॉल आहे ना, तो कोणत्या स्टार्टरचा आहे? मी आता सांगितलं की आपण DOL स्टार्टर वापरतो, आपण स्टार डेल्टा स्टार्टर वापरतो, आपण ऑटो ट्रान्सफॉर्मर स्टार्टर वापरतो, आणि अजून आपण स्टेटर रेजिस्टन्स, रोटर रेजिस्टन्स असे मेन स्टार्टर वापरत असतो. जर तुम्ही व्यवस्थित बघितलं ना, आता बघा पहिले हे सांगतो मी तुम्हाला, जर असा बघा हे बॉक्स टाईप आणि असं लेटर टाईप जर दिसत असेल तर याला पहिली गोष्ट हा स्टार्टरचा सिम्बॉल आहे. जर त्याच्यामध्ये असा एरो आणि असा हे असेल तर याला डायरेक्ट DOL स्टार्टर आपण म्हणतो. काय म्हणतो याला? DOL स्टार्टर म्हणतो. जर याच्यामध्ये बघा आता हा असा स्टार बनतो आणि असा डेल्टा बनतो, आणि या दोन्हीला मिक्स केल्यानंतर हे असं सिम्बॉल जर बनत असेल तर याला स्टार डेल्टा स्टार्टर म्हणतो. कोणतं स्टार्टर म्हणतो? स्टार डेल्टा स्टार्टर. आता याच्यामध्ये काय माहितीये का, असा गोलवाला काय दिलेला आहे? सिम्बॉल दिलेला आहे, असे दोन्ही साईडला असं काय टॅपिंग सारखं दिलेलं आहे. मग याला आपण हे जे सिम्बॉल आहे याला म्हणतो आपण ऑटो ट्रान्सफॉर्मर स्टार्टरचा काय सिम्बॉल आहे. आता लक्षात कसं राहू द्यायचं बघा, रिओस्टॅट असतो ना आपण, रिओस्टॅट म्हणजे ऑटो ट्रान्सफॉर्मर, त्याला आपण त्या डायलनं काय करतो? त्या वाइंडिंग कमी किंवा जास्त करतो, तर आणि या वाइंडिंगला टॅपिंग करतो. तर असं लक्षात राहू द्यायचं की हा काय एक वाइंडिंग आहे, या वाइंडिंगला दोन्ही साईडनं काय केलं? टॅपिंग केलेलं आहे. अशा पद्धतीने हा काय केला? सिम्बॉल डिझाईन केलेला आहे. तर याचं उत्तर झालं ऑटो ट्रान्सफॉर्मर स्टार्टर किंवा ऑटो ट्रान्सफॉर्मर स्टार्टर म्हणतो आपण त्याला. क्वेश्चन नंबर 17 बघा, व्हॉट इज द नेम ऑफ द पार्ट मार्क ॲज अ एक्स इन अ वाइंडिंग मशीन? आता जी खाली दिलेली मशीन आहे ना, याला आपण ही वाइंडिंग मशीन आहे बघा. वाइंडिंग मशीनच्या एक्स म्हणून चिन्हांकित केलेल्या भागाचं नाव काय आहे? आता त्यांनी एक्स कुठे चिन्हांकित केला माहितीये का? या ठिकाणी बघा, म्हणजे या मशीन ही तर क्लिअर इमेज आहे, या ठिकाणी त्यांनी काय केलं? एक्स चिन्हांकित केलेला आहे. तर त्यांचं म्हणजे या एक्स त्या पार्टचं नाव काय? ही सगळी नाही का वाइंडिंग मशीन आहे, ज्या ठिकाणी बघा इथं आपण नाही का मोटरला ठेवतो, इथं वायर बघा, हा वाइंडिंग कॉईल मधून वायर, इथून कॉईल मधून वायर जातो आणि हा वायर काय करतो? याची वाइंडिंग होते इकडं. मग याला कम्प्लीट याला वाइंडिंग मशीन म्हणतो. तर हा जो पार्ट आहे ना, यांनी पर्टिक्युलर हा जो पार्ट सांगितला याला काय म्हणतात?
मॉन्ड्रेल काय मॅन्ड्रेल वगैरे काहीतरी म्हणतात त्याला, या पार्टला. मग आता बघा वायर फीड कुठे होतं बघा, हा जो पॉईंट आहे ना, या पॉईंटला वायर फीड होतो, इथे याला हे जे या पॉईंटला नाही का, या पॉईंटला वायर फीडर म्हणतात. आणि हा जो पाथ ज्या पाथनं चालला ना त्याला वायर गाईड, किंवा जो बघा हे जे इथं गोल गोल चक्क्यासारखं लावलेलं आहे, जे काय करतात वायरला एका प्रॉपर डायरेक्शन नेतात, त्याला आपण काय म्हणतो वायर गाईड म्हणतो. या पॉईंटला वायर फीडर म्हणतो आणि या पॉईंटला मॅन्ड्रेल असं म्हणत असतो. त्याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ए. क्वेश्चन नंबर 18 बघा, व्हॉट इज द इलेक्ट्रिकल डिग्री ऑफ 6 पोल स्टेटर मोटर. म्हणजे किती पोलची मोटर आहे रे, 6 पोलच्या मोटरमध्ये इलेक्ट्रिकल डिग्री किती राहणार विचारलं. आता पहिली गोष्ट मी तुम्हाला सांगितलं होतं की इलेक्ट्रिकल डिग्रीचा फॉर्म्युला काय सांगितलं होता बघा. इलेक्ट्रिकल डिग्री लिहून दिलं, इलेक्ट्रिकल डिग्री इज इक्वल टू P/2 मल्टिप्लाय बाय 360 डिग्री, P/2 मल्टिप्लाय बाय 360. मग आता बघा मला सांगा, इथं P म्हणजे नंबर ऑफ पोल किती आहेत, 6 पोलची मशीन आहे. मग बघा 6/2 मल्टिप्लाय बाय 360 डिग्री, बरोबर. मग आता 6/2 म्हणजे 3 येणार, 3 मल्टिप्लाय बाय 360 आणि 3 मल्टिप्लाय बाय 360 केलं तर उत्तर येतं 1080 डिग्री. म्हणजे इलेक्ट्रिकल डिग्री किती आलं आपलं 1080 डिग्री. ऑप्शन नंबर सी याचं काय राहणार बरोबर उत्तर राहणार. बघा मित्रांनो, अशा प्रकारे आपण नाही का डीसी सेकंड इयरचं तिसरं मॉड्यूल होतं एसी 3 फेज इंडक्शन मोटर, त्याचा पहिला पार्ट आपण काय केलेला आहे कंप्लीट केलेला आहे. यानंतरचे जे बाकीचे 4 पार्ट आहेत मी पुढे याच्यानंतरचे व्हिडिओ टाकणार आहे. अशाच प्रकारचे इलेक्ट्रिकलचे फर्स्ट इयर आणि सेकंड इयरचे नेहमीचे मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन सिरीज जर तुम्हाला पाहिजे असतील तर ती मी ऑलरेडी माझ्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत. अशाच इलेक्ट्रिकल संबंधित विविध व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुम्हाला जर काही कमेंट असेल, काही प्रॉब्लेम असेल तर नाही का खाली मला कमेंटमध्ये नक्की कळवा. धन्यवाद.